कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील, भाग 13। जीवन हे एक नाटक आहे। जीवनात घडणाऱ्या घटना नाटकात दाखवतात आणि नाटकात दाखवल्या जाणाऱ्या घटना प्रसंग हे जीवनात घडत असतात। कॉलेज कॅम्पमधील सांस्कृतिक कार्यक्रमात आईचं काळीज ही नाटिका वासू सपनानं सादर केली आणि सपना त्या दिवसापासून वासूच्या प्रेमातच पडली। वासूनं नाटकात केलेली शब्दफेक ही सपनाच्या हृदयात मोठी हालचाल करून गेली। मेघा, एक सांगतो तुला, तुला माझं काळीजच काय, माझी छाती फाडून तुला माझं हृदय देतो, पण माझ्या आईचं काळीज मागू नको, नको मागू। अगं तिचं काळीज मीच आहे, मीच आहे। नाटकातील या संवादानं वासूनं मन लावून केलेल्या भूमिकेत तो एकरूप होऊन जणू सपनावर प्रेम करत होता। तो जणू सांगत होता की सपना, तुझ्यावर माझं जीवापाड प्रेम आहे आणि तितकंच आईवरही माझं अफाट प्रेम आहे। सपना आता कॉलेजमध्ये वासू बरोबर सहजतेने आणि मुक्तपणे बोलायला लागली। सहवासानं मैत्री हळूहळू घट्ट होत असते। आता दोघं कॉलेज सुटल्यानंतर भेटायला लागले। कॅम्प नंतरच्या पहिल्या भेटीत एकांतात असताना सपना वासूला म्हणाली, वासू, आपण नाटकात काय बोलायचं हे आपलं ठरलं नसतानाही छान संवाद सादर केला बघतो। वासू हसून म्हणाला, अगं मी काहीच बोललो नाही, तू बोलत होतीस ना, फक्त प्रश्न विचारत होतीस तू, त्याला मी फक्त प्रत्युत्तर देत होतो। माझ्या मनात जे विचार होतं ते उत्तर रूपात देत होतो। भावनिक होऊन वासूच्या नजरेत नजर घालून सपना म्हणाली, अरे खरंच रे, तू नाटकात छान तुझं विचार व्यक्त केलात, तुझं मत व्यक्त करत होतास रे तू। सारे प्रेक्षक एकाग्र होऊन ऐकत होते, तुझ्या एक एक शब्दानं तू माझं मन जिंकत होतास। दिलेली नजर बाजूला करत वासू म्हणाला, अगं सपना, ते नाटक होतं, मला माझी भूमिका शून्यात जाऊन वटवायची होती, आपलं नाटक नंबर 1 करायचं होतं। यावेळी सपना वासूचा हात हातात घेत म्हणाली, वासू, तू नाटकात ना ती भूमिका केलीस, पण खरोखरच रे माझ्यावर प्रेम केलास। आता मला ना तू माझ्या जीवनात साथीदार म्हणून हवायस। हो वासू। सपनाच्या हातातील हात काढून घेत वासू म्हणाला, अगं मी कोण कुठला, माझी परिस्थिती काय आहे हे तू न जाणताच माझ्यावर विश्वास टाकलास, प्रेम केलंस। भावनिक होऊन सपना म्हणाली, हे बघ वासू, मी तुला 3 वर्ष पाहते रे, कॉलेजच्या इतक्या मुलात तू एक वेगळा मुलगा आहेस। तुझं विचार खूप चांगला आहे, तुझा स्वभाव मला खूप आवडतो। माणूस किती चांगला आहे ना की तो वाईट आहे हे त्याच्या वागण्यातून दिसून येतं रे। मी सपना भूषाबा पाटील। एवढं ऐकून वासू तिचं बोलणं थांबवत म्हणाला, बस बस सपना बस, तुझी ओळख पुरे मला। हे बघ, माणसाची ओळख नावात गावात नसते, तर त्यानं दिलेल्या विश्वासात, प्रेमात आणि सद्गुणात असते। सपना, तुझा आणि माझा परिचय अधुरा असू दे, इतकाच बस, आणि एवढ्या परिचयावरच आपलं प्रेम पूर्णत्वाला नेता येतं का पाहूया आपण भेटत राहूया। सपना, तूही मला आवडतेस का? पण दचकून सपना म्हणाली, वासू, अरे पण काय, का थांबलास? बोल ना, तुझ्या मनातलं मला समजू दे, बोल तू। शांतपणे वासू पुढं सांगायला लागला, हे बघ सपना, माझं नाव वासू मारुती पाटील, मी कष्टानं शिकतोय। माझं शिक्षण मला चांगल्या गुणाने पूर्ण करायचं आहे आणि माझं ध्येय हे पण पूर्ण करायचं आहे, माझं पण पूर्ण करायचं आहे। पुन्हा एकदा वासूचा हात हातात घेत सपना म्हणाली, वासू, तू तुझा अभ्यास मन लावून कर रे, तू तुझं ध्येय पण ते पूर्ण कर, तोपर्यंत आपण एकमेकांना भेटायचं नाही। मात्र एक लक्षात ठेव, मी तुझ्या वाचून राहणार नाही राहणार। तिनं घेतलेल्या हातावर
आपला दुसरा हात ठेवत जणू वचन देत म्हणाला, सपना, माझं शिक्षण आणि माझं ध्येय पूर्ण होताच ना, मी तुला माझी कायमची जीवनसाथी म्हणून माझ्या घरी नेईन. हो सपना. एवढं ऐकताच हातात घेतलेल्या हातावर सपनाच्या डोळ्यातून टपकन अश्रू पडलं, जणू ते साक्ष ठेवून गेलं. त्यानंतर वासू अभ्यासाला लागला. वडिलांची आठवण आली नाही असा वासूचा एकही दिवस जात नव्हता. वडिलांच्या आठवणीनं त्यांना गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मारून झाडाला लटकवलेल्या त्या प्रसंगानं त्याच्या मनामध्ये बदल्याची आग पेटायची. पुन्हा आजीमध्ये व्यायामाला जायचा, दूध प्यायचा, आपल्या पिळदार शरीराकडे बघत सूड घेण्याची तयारी करायचा. शिक्षणाचं शेवटचं वर्ष अभ्यासावर लक्ष केंद्रित केलेल्या वासूला गावाकडून पत्र आलं. वासू, तुला भेटावंसं झाले, येऊन भेटून जा. पत्र वाचताच वासूनं गाव गाठलं. तो गावी आला. आई, आजी, आत्या या तिन्ही माऊलींनी वासूला पुरणपोळ्यांचं जेवण केलं. जेवणानंतर आजी म्हणाली, ए वासू, हे शिक्षणाचं शेवटचं वर्ष संपलं की बाबा आम्हाला सोडून कुठं जायचं नाही बघ. तुझं लगीन केलं की आम्ही मोकळ्या चालू बघ. हो रे वासू. त्यावर तो त्यानं म्हणाला, अगं आजी, इतकं शिकलो ते काय यासाठीच होई ग. हे बघ, मला नोकरी लागू दे, मग तुम्हाला आणूया की सुनबाई. पोराच्या मुक्त बोलण्यावर खुश होऊन तिघी जणी हसायला लागल्या आणि आता कुठं सुख जवळ येतंय असं वाटून त्यांच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी आनंद पसरला. वासू गावी आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी रामपूर गावची यात्रा होती. वासूचं दोस्त त्याला बोलवाय आलं होतं. रामपूर गावात यात्रा आणि सप्ताह हे दोन्ही उत्सव खूप मोठ्यानं व्हायचं. तसं वासूची आई त्याला म्हणाली, ए लेकरा वासू, त्या गावाला नको रे बाबा, नको ती यात्रा. त्यावर वासू म्हणाला, अगं आई, खूप वर्ष झाली ग त्या गावची यात्रा बघून. अगं दोस्तही बोलवायला आलेत, येतो की जाऊन. पोराची यात्रेला जायची इच्छा, विनवणी ते ऐकून आईनं मूक संमती त्याला दिली. जाताना त्याला म्हणाली, ए पोरा, सांभाळून या र सगळ्यांनी, कुणाच्या घराला जाऊ नका, लवकर या. यात्रेला जाण्याची संमती मिळताच आनंदानं बरं बरं येतो म्हणत दोस्तांबरोबर वासू निघून गेला. त्याला यात्रा पाहायची होती. त्यापेक्षा त्याला त्याच्या आत्याचं घर बघायचं होतं. नव्हे तर त्याला आपल्या वैऱ्याचं वारूळ बघायचं होतं. तेव्हा त्याच्या लग्नात वासू लहान होता. त्यावेळी एक मुक्काम तिच्या घरी राहिला होता. त्यावेळचं ते घर, त्यावेळची त्या घराची दारं, खिडक्या, खोल्या डोळ्यासमोर आणत त्या गावच्या गल्लीतून यात्रेच्या गर्दीतून जाताना आत्याच्या घरासमोर आला. दारातून त्या घरात एक जळजळीत नजरेनं पाहिलं, निहाळलं तर त्यावेळी जसं जुनं घर होतं तसंच ते घर आजही होतं. तीच जुनी दारं होती. ते सुधारणारं घर नव्हतं. त्या घरची माणसंही सुधारणारं नव्हती. ती वागण्यानं, विचारानं ही खुंटलेली होती. गरिबीनं ग्रासली होती. व्यसनात गुरफटली होती. अशा या घरावर नजर टाकून वासू यात्रेतून पुढं सरकला. यात्रेवरून येताना त्या गावच्या देवाचा भंडारा कपाळाला लावून एक निश्चय करून त्या देवाचा आशीर्वाद घेऊन गावी परतला. रात्री घरी पोहोचला. पहाटे उठून साऱ्याचा निरोप घेऊन शहरात आला. त्याच वेळी सैनिक भरतीची जाहिरात आली होती. त्यासाठी त्यानं आपली माहिती भरलेला अर्ज केला. परीक्षा 3 महिन्यावर आली होती. सैन्य भरतीचा अर्ज केल्यानं त्यानं व्यायामावर जोर दिला. पुन्हा हॉटेलमध्ये कामावर जायला लागला. पहाटे उठून पळण्याचा सराव करायला लागला. त्याची धडपड बघून हॉटेल मालक त्याला म्हणाले, अरे वासू, काल सकाळी धावताना सराव करताना तुला पाहिलं. त्यावेळी आपल्यावर प्रेम माया करणाऱ्या माणसाला आपला उद्देश नाही सांगायचा तर तो कुणाला सांगायचा, अशा विचारातून वासू सांगायला लागला, मालक, मी सैन्य भरतीसाठी अर्ज केलंय. शारीरिक चाचणीचा कॉल येईल. मला देशसेवा करायची आहे आणि त्यासाठी हा सराव करतोय मी. हे ऐकून हॉटेल मालकाला खूप आनंद झाला. या जगात रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती ही खूप चांगली असतात. अशा या जोडलेल्या नात्यातील माणसांचा आनंद हा ओसंडून जात होता. त्या आनंदातच म्हणाला,
बरं, अरे वासू, तुला व्यायामाच्या सरावाला आणि कॉलेजला जायला सायकलची मदत होईल. तू सायकल मारत जा. माझ्या मुलाची एक सायकल आहे आणि ती घरी तशीच पडू नये. तू उद्या घरी ये आणि ते सायकल घेऊन जा. खरंच चांगलं काम करत असताना अनेक हात मदतीला आणि आशीर्वादाला पुढे येत असतात. मालकाचं बोलणं ऐकून वासू मालकाच्या पाया पडला. ते आभार मानण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी. अशातच गावाकडून वासूचा मित्र दुपारी सैन्य भरतीचं आलेलं पत्र घेऊन आला. वासू सैन्य भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी उभा राहिला. त्यावेळी धावण्यात हजारो मुलात तो पहिला आला. छातीत उंचीत फिट्ट झाला. शारीरिक चाचणीत तो पास झालाय असं त्याला सांगण्यात आलं. त्यानंतर 2 महिन्यांनी लेखी परीक्षा होती. कॉलेजचा अभ्यास करता करता वर्तमानपत्र वाचन, सैन्य भरतीची एक एक पुस्तकं हाता वेगळी करायला लागला आणि 2 महिन्यात लेखी परीक्षा आली. त्यानं लेखी परीक्षाही दिली. तेही पेपर अगदी सोपं गेलं. ते जाणारच होतं. रात्री 12-1 पर्यंत अभ्यास करायचा तो. सतत 2 महिने त्यानं मन लावून जिद्दीनं अभ्यास केला होता. कारण त्याला त्याचं भविष्य हे उज्ज्वल करायचं होतं. त्याला आयुष्याची अंधारी रात ही फोडून उष्यकाल पाहायचा होता. असं होता आधेमध्ये सपना भेटायची. तिला तो आपण सैन्य भरतीची परीक्षा देणार आहे, परीक्षा दिली असं सारं सारं सांगायचा. त्यावेळी ती त्याला प्रोत्साहन द्यायची. तिच्या प्रोत्साहनानं तो पुन्हा अभ्यासाला लागायचा. वासूचं कॉलेज शिकताना चौफेर लक्ष होतं. गावी असणाऱ्या आई, आजी, आत्या यांची तो काळजी करायचा. त्या तर त्याला दर 2 महिन्यानं पैसे पाठवायच्या, पत्रही पाठवायच्या. कॉलेजच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होता. होणारी जीवनसाथी सपना ती तर नजरेत साठवूनच होता. व्यायाम करताना देह न विसरता जिम मालकाशी चांगलं संबंध ठेवून होता. तर मदतीचा हात देणाऱ्या हॉटेल मालकाशी प्रेमानं आणि इमानदारीनं वागत होता. तर बापाच्या खुनाचा घ्यायचा बदला त्याला दररोज झोपताना आठवण करून देत होता. असं सगळीकडे लक्ष ठेवून शिकता शिकता शेवटच्या वर्षातील परीक्षा महिन्यावर आली. तेव्हा तो आता सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित करून अभ्यास करायला लागला. कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापा ज्योतिबा पाटील, भाग 14. सायंकाळची वेळ होती. वासू जिम मध्ये रोजच्या प्रमाणे व्यायामाला लागला. अंगातून घाम गायस्तोवर व्यायाम करताना जिम मधील आरशासमोर आपल्या पिळदार आणि दमदार शरीराकडे बघून त्याला स्वतःचा अभिमान वाटायला लागला. तो मनात म्हणाला, माझा बाप आता जिवंत असताना तर हे माझं कमावलेलं शरीर बघून त्याला किती आनंद झाला असता. त्यानं मला पैलवान बनवलं असतं, कुस्तीचं डाव शिकवलं असतं. आपलं पोरगा आपल्यावानी खडते बघून त्याचा ऊर भरवून आला असता. बापाच्या आठवणीनं आणि घ्यायच्या सुडाच्या कल्पनेनं व्यायामात तापलेलं शरीर लोहाच्या भात्यात तापलेल्या लोखंडावानी लालबुंद व्हायचं आणि त्याच्या व्यायामाचा जोर वाढायचा. आपल्या शरीराचा अनेक कट्स पाडताना सारी शक्ती एकवटून अनेक स्नायू फुगवायचा. वासूचा हावतार बघून व्यायाम करणारी बाकीची पोरं आपला व्यायाम सोडून तापलेल्या घामाच्या धारा वाहणाऱ्या वासूच्या लालबुंद शरीराकडे आवाकून पाहत राहायचे. एवढ्या जिमच्या मालकानं वासूला हाक मारली. तसं आपल्या भावनावर आणि शरीरावर नियंत्रण आणत त्यानं मालकाकडे पाहिलं. घामानं डबडबलेल्या शरीरावर डाव्या हातानं टॉवेल फिरवला आणि उजव्या हातानं वाकून जिम मालकाच्या चरणांना स्पर्श केला. तसं जिम मालक त्याला म्हणाला, वासू, यावर्षी आपल्या शहरात बॉडी बिल्डरच्या स्पर्धा आहेत आणि त्यामध्ये तू सहभाग घेतला पाहिजे. तुझा नंबर 1 येणार आहे आणि यात कोणती शंका नाही. यावर वासू म्हणाला, मालक, माझी शेवटच्या वर्षातील अंतिम परीक्षा महिन्यावर आली आणि मला ती पास झाली पाहिजे. वासूच्या पाठीवर हात ठेवत मालक पुन्हा म्हणाला, अरे वासू, ही स्पर्धा 1.5 महिन्यानंतर आहे. हे बघ, आयुष्यात एकच परीक्षा धरून बसायचं नाही. संधी मिळताच आपल्याला जे आहे ना ते दाखवण्यासाठी, नाव कमावण्यासाठी त्या परीक्षा द्यायच्या आहेत. तुला कुठं मदत लागली तर मी आहे ना तुझ्या पाठीशी, नको काळजी करू. वासूला मालकाचं म्हणणं पटत होतं. नजरेनं या स्पर्धेच्या तयारीला होकार दिला. आजचा व्यायाम उरकून
वसतिगृहाकडे येताना एका गवळ्याकडे तो दररोजच्या प्रमाणे आजही तो दूध प्याला आणि वसतिगृहाकडे सायकलवरून येताना त्याला कोणीतरी हाक मारली, ए वासू. तसं वासून सायकलचं ब्रेक दाबलं. सायकल थांबली. मागून एक तरुण वासू जवळ आला. तसं वासून त्या तरुणाकडे पाहिल्या सायकल रस्त्याकडेला लावून जवळ आलेल्या त्या तरुणाला कडकडवून मिठी मारली आणि म्हणाला, अरे सुदाम, अरे आपण किती दिवसांनी भेटतोय रे. खरोखर आज वासूला 3 वर्षापूर्वी वसतिगृहावर राहणारा, वासूवर प्रेम करणारा, वासू तुझ्या शिक्षणातच काय, तुझ्या कोणत्याही संकटात हा सुदाम मदत करायला एका पायावर तयार आहे, असं वचन देणारा सुदाम त्याला आज भेटला होता. वासूच्या मिठीतून बाजूला होत शरीरानं तगडा झालेल्या हसतमुख चेहऱ्याच्या वासूकडं सुदाम डोळं भरून बघत राहिला आणि पुन्हा मिठी मारत म्हणाला, वासू, हे बघ, आता तुझं ध्येय पूर्ण करण्याची वेळ आली. परीक्षा जवळ आली. तयारीला लाग. मी तुझ्या पाठीशी आहे. हे ऐकून वासूचं डोळं पाण्यानं डबडबलं. भावासारखा एक सच्चा दोस्त मिळाल्याचं समाधान हे दोघांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. सायकल ढकलत वासू आणि सुदाम दोघं वसतिगृहावर आले. जेवण झालं आणि दोघं एकमेकांची विचारपूस करता करता मागील आठवणीचा विषय सुरू झाला. त्यावेळी वासू बोलता बोलता म्हणाला, सुदाम, माझी महाविद्यालयातील ही शेवटची परीक्षा संपताच आणखी कठीण परीक्षा द्यायची. हे ऐकून सुदाम म्हणाला, अरे वासू, तुला मी त्यावेळी सांगितले ना, अरे तुझ्या शिक्षणातच काय, तुझ्या कोणत्याही संकटात हा सुद्धा मदत करायला एका पायावर तयार आहे, सांगितले ना तुला. पण मात्र त्यासाठी मन मात्र शांत ठेव. तुझं दिलेला शब्द पाळायला जणू देवाने योग्य वेळी या सुदामला पाठवला असेल. शब्द पाळणारी माणसं विश्वासानं वागतात. ती नुसतं विश्वासानं वागत नाहीत, तर शब्द दिलेल्या माणसासाठी स्वतःचा जीवही द्यायला तयार असतात. अगदी तशातलाच हा सुदाम, वचनी सुदाम आहे. असं वाटून वासू म्हणाला, अरे मित्रा सुदामा, आज तुला मी माझा विश्वासू मित्र म्हणून माझ्या मनातलं सारं सांगणार आहे. मला माझं पण पूर्ण करायचं आहे. मला माझी लढाई लढायची आहे. पुढील आठवड्यात माझी परीक्षा सुरू होईल. त्यानंतर 10-12 दिवसात ती परीक्षा संपेल. माझा शेवटचा पेपर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संपेल आणि त्या दिवशी रात्री मला सूड घ्यायचा आहे. हो सुदामा, मला सूड घ्यायचा आहे. बोलतानाचा वासूचा द्वेष बघून सुदामा म्हणाला, बरं वासू, ही तुझी लढाई तूच लढ, पण तुला सोबत मी करणार आहे. तुझ्याकडून जरा जरी गफलत झाली ना, तरी तुझा पण लढाई अर्धवट राहील. तवा मला नको म्हणू नको. येते ना लक्षात? सुदामाचं म्हणणं पडलं. तसं वासून सुदामची मदत घेण्यास नकार दिला आणि दोघांनी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री काय करायचं, कसं करायचं, दोघांनी आपलं आपलं काम नेमून घेतलं आणि दोघं त्या रात्री गावाकडच्या गप्पा मारत झोपी गेले. तिकडं भूषण आणि नागेश गेल्या 4 गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांना कसली ती झोप येत नव्हती. गुढीपाडव्याच्या आधी 2 दिवस त्यांना त्याने केलेल्या कृत्याची आठवण व्हायची. ते घाबरायचे, पश्चातापानं पुरते मारायचे. त्या दोघांच्या नजरेसमोर मारुतीला कसं मारलं, तो कसा ओरडत होता, त्याच्या तोंडात टोपी कोंबून त्याचा आवाज कसा बंद केला, शेवटी आंब्याच्या झाडाला मारुतीला कसा गळफास लावला, हे आठवून गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री त्यांचा थरकाप उडायचा. त्यांचं मन थाऱ्यावर नसायचं. त्या दोघांच्या मनावर मोठा ताण यायचा. मग ते दोघं दारू प्यायचे, तर होऊन झोपायचे. झोपताना घराची दारं बंद केलीत का याची 2-3 वेळा खात्री करायचे. जो माणूस पाप करतो तो कायम भीतीच्या छायेखाली वावरत असतोय. घराबाहेर समाजात आपली मर्दुमकी धाडस दाखवत असतो, पण मनानं मात्र तो पुरता खचलेला असतोय. या भोजिंग आणि नागेशनं काय कमी पाप केली होती का? कोण्या गरीब माणसाचं लुसलुशीत हिरवगार गवत त्याच्या समोरच न विचारताच ते कापणार आणि गवताचा भारा बांधण्यापूर्वी म्हणायचं म्हणून म्हणणार, ए घेतो बर का 4 पेंड्या. तो गरीब बिचारा काय बोलणार? 4 पेंड्या म्हणता म्हणता दणकवून भारा बांधून निघून यायचे. यांच्या परड्यात कुणाची कोंबडी आली तर ती गेलीच म्हणून समजावं. मग त्या कोंबड्याची मालकी
गल्लीत उभी राहून शिव्या द्यायची. मड बसलं त्या बोक्याचं, माझी कोंबडी मोडली त्याच्या तोंडात काट मोडू दे. ह्या शिव्या ऐकून भोजंग आणि नागेश घरात असायचे. गावच्या राजकारणात ते पुढंच असायचे. निवडणुका आल्या की दोन्ही पार्टीचं पैसे घेऊन मोकळं व्हायचं. लबाडी आणि दादागिरीच्या जोरावर वाटेल तसं वागायचे. आता मात्र त्यांच्या पापाचं घडं भरत आलं होतं. गरिबीनं पिचले होते, व्यसनाच्या आहारी गेले होते. कामापुरता मामा आणि ताकापुरती आईची, हा त्यांचा स्वभाव साऱ्या गावानं ओळखला होता. नियती असलं किती दिवस सहन करील. येळ येताच ती पाप्याला धडा शिकवत असते. सुदाम भेटून दुसऱ्या दिवशी निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये परीक्षेचा रिसिट घ्यायला वासू आला. त्यावेळी सपनाही परीक्षेचा रिसिट घ्यायला कॉलेजमध्ये आली होती. दोघांची कॉलेजच्या मैदानावरच गाठभेट झाली. त्यावेळी दोघांचा चेहरा आनंदानं फुललं. चालता चालता सपना म्हणाली, वासू, अरे आपली खूप दिवस झालं भेट झाली नाही, पण आज रिसिट घेण्याच्या दिवशी आपली भेट होणार, म्हणून आज मी तुझ्या आतुरतेनं वाट पाहत होते. लगेच वासू म्हणाला, हो ग सपना, तुझ्या आठवणीशिवाय माझा एकही दिवस जात नाही. मलाही आज आपली भेट व्हावी असं वाटत होतं. आनंदाचं भरतं येत सपना म्हणाली, बरं वासू, तुझ्या अभ्यासातून वेळ काढून माझी आठवण काढायला बरा वेळ मिळत होता तुला. तू देहवादी विद्यार्थी आहेस म्हणून म्हणले रे. अगदी भावनिक होऊन वासू म्हणाला, अगं सपना, माझ्या ध्येयाशी मी बांधील जरी असलो ना, तरी तुझ्या प्रेमानं बांधलो गेलोय ग. मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय. हो सपना. बोलत बोलत रस्त्यातून बाजूला होत सपना म्हणाली, वासू, मी तुझ्या वाचून राहणार नाही. मी तुला माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलंय. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. मला माहिती होतं आपणाला इथं सगळं काही बोलता येणार नाही, म्हणून मी ही चिठ्ठी तुझ्यासाठी लिहिली. आपण दोघांनीही कधीच आपल्या आपल्या नावापलीकडे आपली ओळख एकमेकांना करून घेण्याचा अट्टास केलाच नाही. आपण दोघांनी एकमेकांवर फक्त आणि फक्त प्रेम केलंय. आता मात्र मी कोण आहे, मी कोणत्या गावचे, माझ्या मनात तुझ्याविषयी, आपल्या भविष्याविषयी माझं मत काय आहे, आपण केव्हा आणि कसं भेटायचं आहे, हे सारं सारं मी या चिठ्ठीमध्ये लिहिलंय. मात्र वासू, ही चिठ्ठी आपली परीक्षा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संपेल. गुढीपाडव्याला आपण आपल्या आपल्या गावी जाऊया. तो गुढीपाडव्या दिवशी, नवीन वर्षाच्या शुभाच्या पहिल्या दिवशी माझं प्रेम तू वाच. मी ही दिलेली चिठ्ठी त्या दिवशीच ही पाकिट उघडून वाच. आता फक्त आणि फक्त तू अभ्यास कर, परीक्षा दे. तुला परीक्षेसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत वासू, खूप शुभेच्छा आहेत. सपना मोठ्या निश्चयानं धाडसानं बोलत होती. खुल्लम खुल्ला प्रेम व्यक्त करत होती. कारण तिला माहिती होतं आज नाही तो कभी भी नाही, म्हणून तिने हे धाडस करून प्रेम व्यक्त केलं, प्रेमपत्र दिलं. पण गुढीपाडव्या दिवशीच उघडून वाचायला सांगितलं का, तर तिला वासूची जेवढी काळजी वाटते तितकीच त्याच्या कष्टमय जीवनातून शिकणाऱ्या शिक्षणाची, त्याच्या ध्येयपूर्तीची. खरंच प्रेम करावं तर असं, नुसतं सौंदर्यावर, शरीरावर, संपत्तीवर प्रेम काय कामाचं. आपल्या माणसाचं मन ओळखता आलं पाहिजे, मन जपलं पाहिजे, त्याग केला पाहिजे, प्रेमासाठी थांबलं पाहिजे, प्रेमासाठी झुंजलं पाहिजे, एकमेकांना दिलेली वचनं निभावली पाहिजेत. प्रेम निभावताना किती संकट आली, किती अडथळ आलं, तरी ते पार करता आलं पाहिजेत. हे सारं खरं प्रेम करणारेच प्रेमी करू शकतात. सपनानं दिलेलं प्रेमपत्र हातात घेतलं. सपनाच्या नजरेला नजर देत वासूनं ते पत्र आपल्या ओठांना लावत चुंबन घेतलं आणि ते हळुवारपणे आपल्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलं आणि आपल्या शर्टाच्या खिशातील एक कागदी पाकिट काढलं आणि सपनाचा उजवा हात आपल्या डाव्या हातात घेत तिच्या हातावर ते पाकिट ठेवलं आणि मनातील ओसंडणारं प्रेम हे डोळ्यातून व्यक्त करत म्हणाला, हे बघ सपना, माझ्या आई, आत्या आणि आईशीनंतर माझं माणूस म्हणून मी प्रेम करतोय ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यावर करतोय. कसं प्रेम आहे बघ. इतक्या दिवसात आपण एकमेकांना कधी चिठ्ठी, प्रेमपत्र पाठवलं नाही. आपण कधी शारीरिक आकर्षण दाखवलं नाही. कित्येक दिवस मनातलं प्रेम मनात ठेवलं. कॅम्पनंतर ते प्रेम व्यक्त केलं. ते प्रेम हळूवार जपलं
आदोरी ओळख हीच आपली प्रेमाची ताकद असावी. कसा योग आहे ना बघ, मी सुद्धा आजच पहिलं प्रेमपत्र तुझ्यासाठी लिहून आणले. सपना, मी सुद्धा तेच सांगणार होतो तुला. आपली परीक्षा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संपेल. त्यानंतर गुढीपाडव्या दिवशी मी हे दिलेलं पत्र वाच. त्यात मी सुद्धा माझा पूर्ण परिचय दिलाय. मी भविष्यात काय करणार आहे, आपण पुढे काय करायचंय, हे सारं सारं त्यात लिहिलंय मी. वासून दिलेलं प्रेमपत्र हे हातातच होतं. वासू आपलं प्रेम मुक्त कंठानं सपनासमोर ओतत होता आणि वासूचं हृदयभर प्रेम ऐकून सपनाचं हृदय भरून आलं आणि तिचं भरलेलं डोळं हे आपोआप सांडायला लागलं. सांडलेला आनंद अश्रू, प्रेम अश्रू वासून दिलेल्या हातातील पत्रावर टप टप पडले. त्याच वेळी वासून, अगं खोळी कुठली, भिजलं पत्र, तू काय वाचणार, असं म्हणत तिच्या गालावरील अश्रूला उजव्या हाताच्या बोटावर खेत म्हणाला. सपना, हे अश्रू वाया जाणार नाहीत. मी असाच जपेन तुला. हो सपना. माझ्या भावनावर, माझ्या अश्रूंवर, माझ्यावर वासू इतकं प्रेम करतो हे पाहून तिचा आनंद गगनात मावेना. सपनाचा अश्रूभऱ्या नयनांचा चेहरा खुलला. तो जणू पहाटेच्या दवामध्ये भिजलेल्या गुलाबावाने खुलला. खुलेला चेहरा डोळ्यात साठवत वासू स्मितहास्य करत निघताना म्हणाला, चल सपना, भेटू पुन्हा. परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हायला पाहिजे. पेपर चांगले लिही. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुला. बाय सपना, बाय. असं म्हणत सपनाच्या पुढे 4 पावलं टाकत कॉलेजकडे निघून गेला. निघून जाताना सपना वासूची तगडी भारदस्त पाठमोरी आकृती डोळ्यात ठेवून तेही त्याच्या मागोमाग चालू लागली.